मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी। आपल्या महाराष्ट्राला महान अशी एक संत परंपरा लाभलेली आहे, पवित्र अशी एक संत परंपरा लाभलेली आहे आणि या राज्यामध्ये महान संत होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले, महापुरुष झाले आणि आपलं राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारावरती चालणारं हे राज्य आहे। त्यांचे विचार आत्मसात करून आपण पुढची वाटचाल, भविष्याची वाटचाल करत असतो। हे काय मला नव्यानं सांगण्याची आपल्याला गरज नाही, आता हे सगळ्यांना सर्वश्रुत झालेलं आहे। पण मागील काही वर्षामध्ये अशा काही आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत, त्यामुळं आता आपल्या सगळ्यांना खरंच आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण आपला हे राज्य जे आहे, आपलं असं महान राष्ट्र जे आहे ते नेमकं कुठल्या मार्गावरती घेऊन जातोय आणि आपल्याला हे सगळं करून नेमकं सिद्ध काय करायचं आहे। आता मी ज्या घटनेबद्दल बोलतोय ती घटना म्हणजे काल घडलेली, जे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत विकास लवंडे यांनी मागील काही दिवसापूर्वी काही वक्तव्य केले होती। काही 20 लोकांची यादी त्यांनी जाहीर केली होती आणि त्या सगळ्यावरून त्यांच्यावरती काल त्यांच्या म्हणण्यानुसार एक निर्जन ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं आणि 15-20 लोकांनी, गुंड प्रवृत्तीच्या 15-20 लोकांनी त्यांच्यावरती शाई फेक केली, त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना रिव्हॉल्वर दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा दाखवला असं त्यांचे आरोप आहेत आणि तशा पद्धतीचा गुन्हा देखील सध्या दाखल झालेला आहे। आता ह्या घटना ज्या घडत आहेत ना, त्या घटना विचार करण्यासारख्या आहेत आणि आपल्यालाही त्या विचार करण्यासाठी भाग पाडतायत। आपण ज्या राज्यामध्ये राहतोय, आपण ज्या राज्यामध्ये वास्तव्य करतोय, त्या महाराष्ट्राचं अनुकरण आपल्या देशातले अनेक राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण असं असताना ह्या घटना जर बघितल्या तर आता कुठंतरी विचार करावा लागतो आपल्याला। आपण वारकरी संप्रदायाचा अत्यंत सन्मान करतो, आपण वारकरी संप्रदायाला आदरस्थानी ठेवतो आपल्या। आपण लहानपणापासून आज तगायतपर्यंत आपण प्रवचन ऐकतो, आपण कीर्तन ऐकतो, या वारकरी संप्रदायातील लोकांकडून आपण मार्गदर्शन घेतो, आपण त्यांच्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न करतो। पण असे काही व्यक्ती आहेत, त्या काही अशा घटना घडवतात आणि मग अनेक चर्चांना उधाण येतं। त्यामुळं कुठंतरी आपल्या राज्याची किंवा आपल्या ह्या सामाजिक जी शांतता आहे ते कुठंतरी भंग होताना आपल्याला पाहायला मिळते। शाई फेक झाली, त्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं, या सगळ्या ज्या घटना आहेत ना त्या विचार करण्याजोग्या आहेत। आता त्यांचं म्हणणं असं आहे, ज्यांनी कोणी शाई फेकली की त्यांनी आमच्या गुरुवरती बोलले, त्यांची एवढी लायकी नाही, त्यांनी तेवढी बोलण्याची गरज नाही, तेवढी त्यांची उंची नाही, त्यामुळं आम्ही हे केलेलं कृत्य, आम्ही केलेली कृती ही योग्यच आहे। आणि विकास लवंडे यावर तरी जर थांबले नाही तर त्यांना अजून वेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल। आणि मला त्यांचं एक शब्द जे ते वारकरी संप्रदायामधून जे गृहस्थ येतात त्यांचा एक शब्द मला फार आठवतो, तुम्हाला जर भिडायचं असेल तर आमच्याशी भिडा। हे भिडा हा शब्द कुठल्या नेमका त्यांनी कोशातून घेतला आहे किंवा कुठल्या डिक्शनरीतून घेतला आहे हे बी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। अहो, आपण या पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये इथं विचाराची देवाणघेवाण होते, वैचारिकतेवरती लढाई केली जाते, विचारांची लढाई केली जाते। मग हे काय? जर मला माझं मत मांडण्याचा अधिकारच नसेल, जर मला माझं मत इतरांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार नसेल आणि ती मी समजा माझ्या पद्धतीने जर पोहोचवलं असेल
आता विकास लवंडे जर असेल तर एक राजकीय त्यांनी सध्या प्रवक्ते आहेत, त्यांनी त्यांचं स्टँड घेतलं, त्यांनी त्यांची जी भूमिका मांडली त्याला विचारांनीच खोडणं अपेक्षित होतं, ना की त्यांच्यावरती शाही फेकणं, त्यांच्यावरती दादागिरी करणं हे अपेक्षित महाराष्ट्राला नाही. जरी तुम्हाला वाटत असेल आम्ही केलंय ते योग्य केलंय, आम्ही जी कृती केली आहे ती अत्यंत योग्य आहे, पण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना ह्या गोष्टी पटल्या नाहीत. प्रत्येकजण उघडपणे जरी बोलत नसलं, आता मला देखील बोलायची भीती वाटते. तर मी काल एक लातूरमध्ये जो पादुका सोहळा झाला त्या संदर्भामध्ये काही बातम्या केले, काही विश्लेषण केले. त्याच्यावर देखील आता कमेंटमध्ये खाली येतं आहे की तुमच्यावर देखील शाई फेकली जाईल, सावध बरं का. म्हणजे विचार करा की बोलायचंच नाही का तोंडाला कुलूप लावून बसायचं. तुम्ही काही चुकीचं करायचं आणि आम्ही ते शांत ऐकायचं. तुमचं चुकीचं जरी असलं तर त्याला आम्ही समर्थन करायचं का? मग असं नाहीच ना. महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडायल्यात, त्यामुळं आपलं जे भविष्य आहे ना, आपल्या मुलाबाळांचं भविष्य आहे, आपल्या राज्याचं भविष्य आहे, आपल्या देशाचं भविष्य आहे, ते कुठंतरी आता धोक्यात चाललंय का अशी देखील शंका या निमित्तानं व्यक्त करावी वाटते. फारसं काही बोलणार नाही, अधिकचं काही बोललो तर अजून मग आणि काय प्रसंग घडतील. मी कालच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहोत, आम्ही वारकरी संप्रदायाचा आदर करतो आणि चुकूनही आम्ही वारकरी संप्रदायाला बदनाम करणार नाहीत. कारण आपल्या राज्याला तशी संस्कृती आहे, आपण त्या संस्कृतीमध्ये, आपण त्या वातावरणामध्ये वाढलो. ज्या महापुरुषांनी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीचे आपण पाईक आहोत, त्या शिकवणीवरती आपण चालतो. त्यामुळं आमच्याकडनं असं काही कृत्य घडणार नाही आणि ते एवढं आम्ही भान ठेवून वागतो. पण हल्ली जे प्रवचन करणारे लोक काही म्हणतोय बरं का, काही म्हणतोय, लक्षात घ्या, काही लोक जे प्रवचन करणारे आहेत त्यांचं मात्र सध्याचं वातावरण पाहिलं तर थोड्या वेगळ्या मार्गानं जात आहे. आता बघा, एक तुम्हाला छोटासा लातूरमधलाच प्रसंग सांगतो. पाठीमागं जो पादुका सोहळा झाला आणि त्या पादुका सोहळ्यामध्ये एक इन्सिडंट, म्हणजे पादुका सोहळा झाला आणि त्यानंतर मग ते त्यांच्या हिशोबामध्ये काहीतरी घोळा आला, भ्रष्टाचार झाला आणि त्यानंतर मग काही 2 टीम पडल्या, 2 का 3 टीम पडल्या, त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले, एकमेकावर आरोप सुरू झाले आणि किशोर महाराज शिवणीकर म्हणून जे आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी पैसे घेऊन पळून गेले, अशी काहीतरी एक पत्रकार परिषद आपण सगळ्यांनी पाहिली आणि आम्ही ती सुद्धा अटेंड केलेली आहे. त्याच पत्रकार परिषदेमध्ये मी पण होतो. आणि ह्या महाराज लोकांनी, म्हणजे ह्या म्हणण्यापेक्षा ज्या कोणी ह्या पादुका सोहळ्यामध्ये जे लोक होते, ज्यांनी सगळा सोहळा उभा केला होता, त्या लोकांनी लातूरकरांची फसवणूक केली आणि लातूरकरांना भावनिक करून पैशांची लूट केली, पैसे घेऊन पळून गेले, असं काहीतरी एक त्याचा सारांश आहे. आणि यावरती आम्ही पत्रकार लोकांनी ते प्रश्न उपस्थित केले, अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नावरती तिथं त्या पत्रकार परिषदेमध्ये एक ग्रस्त पत्रकारांच्या अंगावरती धावून येतो, तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायाला बदनाम कसं करताय म्हणून. आता बघा, पत्रकार परिषद कुणाची, या ज्यांनी कुणी हा पादुका सोहळा तिथं आयोजित केला होता, ज्यांनी कुणी हा पादुका सोहळा तिथं ठेवला होता, त्या लोकांची ती पत्रकार परिषद होती. त्या महाराज लोकांनी ती पत्रकार परिषद घेतली आणि आम्हाला निमंत्रित केलं. मग आम्हाला पडलेले प्रश्न आम्ही, आणि लातूरकरांना पडलेले प्रश्न आम्ही त्यांना तिथं मांडले. मग त्यात आमचा आणि वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा म्हणजे प्रश्नच कुठं येतो. तरीसुद्धा तिथं एक ग्रस्त होता, तो पत्रकारांच्या अंगावरती धावून आला. आम्ही तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवाव्या? आम्ही तुमच्याकडे बघून शिकतो, आम्ही तुमचं मार्गदर्शन घेऊन चालतो, आम्ही तुम्हाला
एका आदरस्थानी ठेवतो, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्यावरती दादागिरी करावी, तुम्ही आमच्यावरती शिवीगाळ करावी, तुम्ही आमच्यावरती बोलावं. आम्ही फार तुमच्या एवढे जे तत्वज्ञानी म्हणा किंवा ज्ञानी जरी नसलो तरी आम्ही आमचे भान ठेवून राहतो आणि त्याच भूमिका घेऊन आम्ही पुढं चालतो. जे महाराष्ट्रामध्ये घडतंय ते आता थांबलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, अनेक मूलभूत प्रश्न अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुटलेले नाहीत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून तेवढी एज्युकेशन सिस्टीम तळागाळापर्यंत पोहोचलेली नाही. ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण हे सगळं सोडून आपण कुठंतरी वेगळ्या मार्गाने जातोय असं आम्हाला तरी वाटतंय. तुर्तास आता सगळं एवढंच अधिक सपाला आता जपून, म्हणजे फार जपून शब्द वापरावे लागलेत. जर एखादा शब्द अनाधावाने, म्हणजे आमचं चूक जरी नसलं तर हल्ली राग फार यायला लोकांना, आणि राग आला की मग हे शाई फेक असेल, हे सगळ्या घटना ज्या आहेत त्या घडत चालल्यात. पण बोललं पाहिजे आणि आम्ही ते बोलतच राहू. आणि चुकीचं कोणी जर करत असेल तर त्याला बिलकुल आम्ही समर्थन करणार नाहीत. आणि कोण चुकीचं वागत असेल, आणि जर आम्ही जरी चुकीचं वागत असेल तर आमचं देखील कोणी समर्थन करू नये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे. पण आता हे थांबवा, एवढीच आपण माफक अपेक्षा करूया. राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवा, संप्रदाय तो संप्रदायाच्या बाजूला ठेवा. आपले विचार, आपण ज्या राज्यामध्ये राहतोय, आपण ज्या महान राज्यामध्ये आपला जन्म झाला आहे, आपण संतांच्या भूमीमध्ये जन्म घेतला आहे, आपण महापुरुषांच्या भूमीमध्ये जन्म घेतला आहे, आपण महान अशा वारकरी संप्रदायाच्या भूमीमध्ये राहतोय, त्या अशा या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला बदनाम करण्याचा किंवा कलंक लावण्याचा प्रयत्न कोणीही कृपया करू नये. ही आपण सुरुवातीपासूनच विचारांची लढाई केलेली आहे. विचारावरती एकमेकांचे मतभेद जे आहेत, वादविवादातून आपण मांडलेले आहेत. ना की मी काहीतरी बोललो आणि त्याचं उत्तर म्हणून शाई फेक असेल किंवा मारहाण असेल किंवा धक्काबुक्की असेल किंवा त्या बंदुका वगैरे दाखवणं असेल, हे अपेक्षित महाराष्ट्रातल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाला अजिबातही नाही. तुम्हाला जरी त्या गोष्टी योग्य वाटत असल्या तर महाराष्ट्रातल्या जनतेला त्या अजिबात पटत देखील नसतील, भले ते उघडपणे बोलत नाहीत. आज इतकंच, पण विचार करा. धन्यवाद.